जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता हा 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेला आहे। परंतु या हप्त्याचे पीएम किसानचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये अजून देखील आलेले नसतील। त्याचं काय कारण आहे आणि तुम्हाला हा पीएम किसानचा 2000 रुपयाचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो, मिळणार आहे की नाही आणि हा हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे याबद्दलच अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये पाऊस हा हाहाकार घालत आहे। अतिवृष्टी होत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचे गुरेढोरे वाहून जात आहेत, घरामध्ये पाणी शिरत आहे, कोणाच्या दुकानामध्ये पाणी शिरत आहे, कुठल्या गावाचा संपर्क तुटत आहे, अगदी रोड सुद्धा खरडून जात आहेत। आणि अशाच अवस्थेमध्ये केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना एक दिलासा देणारा अपडेट आलेला आहे आणि ते म्हणजे केंद्र सरकार आता 2000 रुपयांचा पीएम किसानचा आगाऊ स्वरूपातला हप्ता वितरित करणार आहे। परंतु हा आगाऊ स्वरूपातला हप्ता केंद्र शासनाने पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश अशा 3च राज्यातील शेतकऱ्यांना वितरित केलेला आहे आणि तो काल म्हणजे 26 सप्टेंबर रोजी या 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये क्रेडिट देखील करण्यात आलेले आहे। पण शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की फक्त पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल या 3च राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली का? या 3च राज्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे का? तर अर्थातच नाही। महाराष्ट्रामध्ये देखील अशाच स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सुद्धा हाती आलेलं सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 100% नुकसान झालं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। पण अशी परिस्थिती असताना देखील केंद्र सरकारने या 3 राज्यातील शेतकऱ्यांनाच पीएम किसानचा आगाऊ स्वरूपातला हप्ता हा वितरित केलेला आहे। अर्थातच पंजाबसारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्या राज्याला याची आवश्यकता होतीच। परंतु महाराष्ट्रात देखील काही कमी नुकसान झालेलं नाही। मग महाराष्ट्रासारख्या राज्याकडे केंद्राने कानाडोळा का करावा आणि यामध्ये राज्य शासनाने सुद्धा काही कानाडोळा केलेला आहे का, हा सुद्धा अनिश्चितच आणि मोठा प्रश्न देखील निर्माण होत आहे। ज्या पद्धतीमध्ये पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या शेतकऱ्यांना आगाऊचा पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीमध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अशा ठिकाणी सुद्धा केंद्राने पीएम किसानचा आगाऊ स्वरूपाचा हप्ता वितरित करावा आणि याबरोबरच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 2000 रुपयांचा आगाऊ स्वरूपामध्ये हप्ता शेतकऱ्यांना द्यावा आणि तो वेळेत द्यावा, नाहीतर सरकारी काम आणि 6 महिने थांब याप्रमाणे त्यामध्ये विलंब न होता लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता वितरित करावा असं माझं मत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या केंद्राच्या निर्णयाबद्दल काय वाटत आहे, तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा। तेव्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण एका व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।